आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज। वीज दरवाढी विरोधात औद्योगिक व्यापारी ग्राहक संघटना एकत्र जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात जोरदार निदर्शने। राज्य सरकारने वीज दरवाढीचा निर्णय घेतला असून या निर्णयाचा सर्वसामान्य नागरिकांसह औद्योगिक संघटना, व्यापारी संघटना तसेच ग्राहक संघटनांकडून देखील विरोध केला जात आहे। राज्यातील प्रस्तावित वीज दरवाढीच्या पार्श्वभूमीवर औद्योगिक व्यापारी आणि ग्राहक संघटना एकवटल्या असून या दरवाढीचा विरोध करण्यात आला आहे। आज धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात वीज दरवाढीचा निषेध करीत औद्योगिक व्यापारी आणि ग्राहक संघटनेच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आले। वीज दरवाढीचा निर्णय मागे घेण्यात यावा, या नवीन आदेशामुळे प्रत्येक ग्राहक वर्गावर आर्थिक बोजा वाढला असून वीज दर देशातील सर्वात जास्त दरांपैकी एक ठरले आहे। सरकारकडून उत्पादन खर्च कमी करण्याचा दावा केला जात असताना प्रत्यक्षात मात्र ग्राहकांच्या वीज बिलात मोठी वाढ झाल्याचं दिसून येत असल्याचा आरोप यावेळी संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे। ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान देसले, धुळे। महावितरणने जे आता मिड इयर टॅरिफ रिन्युअलमध्ये विजेच्या दरवाढीचा प्रस्ताव दिला होता तो मंजूर करून 1 जुलैपासून लागू करण्यासाठी शासनाने तयारी केलेली आहे। आणि या वीज दरवाढी विरोधात आणि सोलरच्या वापराबद्दल, निर्मिती आणि वापराबद्दल जे नियमांमध्ये बदल केलेला आहे त्याच्या विरोधात ऑल इंडिया रिन्युएबल एनर्जी असोसिएशन यांच्या पुढाकारात धुळे जिल्ह्यातील सर्व औद्योगिक आणि व्यापारी संघटना यांनी या वीज दरवाढीच्या विरोधात निवेदन देण्यासाठी आज आम्ही इथे जिल्हाधिकारी कार्यालयात जमा झालो होतो आणि निवेदन दिलेलं आहे। याच्यामध्ये जे नवीन बदल झालेले त्याच्यामध्ये जो सोलर निर्मिती आणि वापराचे जे नियम होते त्याच्यामध्ये पूर्वी जे आपण सोलर एनर्जी निर्माण करतो आणि वापरतो त्याला 24 तासामध्ये आपल्याला वजावट मिळत होती, परंतु नवीन नियमानुसार आता फक्त विजेची निर्मिती, सोलर वीज निर्मिती केलेली जी आहे तिची वजावट फक्त 8 तास वापराच्या म्हणजे दिवसाच्या वापराच्या मध्येच वजावट होणार आहे आणि 8 तासाच्या नंतरच्या म्हणजे इतर कुठल्याही याच्यामध्ये वजावट होणार नाही। तर हा नियम उद्योगांच्या दृष्टीने आणि एकंदरीत सगळ्यांच्या दृष्टीने अतिशय चुकीचा आहे, कारण की उद्योग सगळे 3 शिफ्टमध्ये सुद्धा चालतात। तर दिवसा निर्माण केलेली वीज फक्त दिवसाच वजावट मिळेल हा निर्णय अतिशय चुकीचा आहे। अनेक लोकांनी सोलरमध्ये इन्व्हेस्ट केलेले आहेत, गुंतवणूक केलेल्या आहेत, अनेक लोक करतायत। मग जर फक्त दिवसा वापरामध्येच वजावट मिळेल तर सोलर लावण्याचा काही फायदा नाही आणि अशा प्रकारे सोलर व्यवसाय करणाऱ्यांवर सुद्धा उपासमारीची वेळ येईल आणि उद्योगांना सुद्धा ही दरवाढ परवडणारी नाही आहे। अगोदरच महाराष्ट्रातली विजेचे दर हे अन्य कुठल्याही राज्यापेक्षा सर्वात जास्त आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा ही दरवाढ जी झालेली आहे ही नाहक विनाकारण केलेली आहे। हा नियोजन शून्य कारभार आणि इतर काही कारणांना लपवण्यासाठी ही वीज दरवाढ करण्यात आलेली आहे आणि ही वीज दरवाढ या पद्धतीने फक्त दिवसा केलेल्या वजावटीमुळे कोणालाच परवडणारी नाही, उद्योगांना सुद्धा परवडणारी नाही आणि यामुळे जे महाराष्ट्रात उद्योग येऊ घातलेले आहेत ते सुद्धा बाहेर परराज्यात जाण्याचा 100% हा धोका अटळ आहे। आणि उदाहरणार्थ हा नियम फक्त महाराष्ट्रातच आहे, दिवसा निर्माण केलेल्या सोलरचे वजावट फक्त दिवसाच वापरावरच मिळेल हा नियम केवळ महाराष्ट्रात आहे। हा अत्यंत चुकीचा आहे, अन्यायकारक आहे, हा रद्द व्हावा अशी मागणी ऑल इंडिया रिन्युएबल एनर्जी असोसिएशन आणि इतर सर्व औद्योगिक आणि व्यापारी संघटनांतर्फे आम्ही निवेदन दिलं। सर, या संदर्भात हा प्रस्ताव सर्व ठिकाणी, सर्व जिल्ह्यांमध्ये, सर्व औद्योगिक या ज्या ऑल इंडिया रिन्युएबल एनर्जी असोसिएशनच्या सर्व शाखांतर्फे एकाच दिवशी पत्रकार परिषद घेऊन शासनापर्यंत पोहोचवलेला आला आहे। आदरणीय सुधीर मुनगंटीवार साहेबांनी सुद्धा हा प्रश्न विधानसभेत मांडलेला आहे आणि हाच प्रश्न प्रत्येक ठिकाणच्या स्थानिक आमदारांना, लोकप्रतिनिधींना, आमदारांना, खासदारांना ऑल इंडिया रिन्युएबल एनर्जी असोसिएशनतर्फे देण्यात आलेला आहे। ऑलरेडी हा मुद्दा सर्व लोकप्रतिनिधींमार्फत शासनापर्यंत पोहोचवला गेलेला आहे आणि याबद्दल त्यांचे विचारही चालू आहे आणि यासाठी 1 जुलैपर्यंत स्थगनादेश 14 जुलैपर्यंत स्थगनादेश दिले माननीय उच्च न्यायालयाने। तर हा कायम व्हावा आणि ही वीज दरवाढ आणि हे जे वापराचे नियम आहेत हे बदल होऊ नये, पूर्ववतच राहावे आणि याची वजावट 24 तासाच्या वापरावर मिळावी असं आमचं स्ट्रॉंग स्टेटमेंट आहे आणि आमचं स्ट्रॉंग मानणं आहे की हे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।